सरकार असं केव्हा झालं नव्हतं रे. फॅक्टरीत तरी तिकडे काही पेटलं जरी काही महत्वाचं झालं तरी मला एवढे फोन करून कधी बोलवून घेतलं नव्हतं. म्हणताना मला काय आज मला काय कळणार रे. मी सगळ्या गोष्टी जरा सकाळपासून चेक करायला आणि बरं एवढे फोन अख्ख्या घरातले फोन वाजवालता यो संपत. एवढे फोन आले तरी आई साहेब असं काय म्हणजे त्या निवांत होत्या. त्यासनी काय वाटलंच नाही. काय मी फॅक्टरीत जाऊन बघितलं तिथं बी असा काही विशेष मॅटर झाला नव्हता. सगळं निवांत होतं. एवढं कळतेच घरी आपल्याला गेल्यावर. तेच मला कळना काय मला मेळ लागना हे असं काय झालं असेल. मला म्हणजे पाठवलं का असेल फॅक्टरीत असा विचार माझ्या बसतो. बरं मी गेलो की नाही इथनं सकाळी मी गेलो तेव्हा बी आणि आत्ता आलो तेव्हा पण आई साहेब म्हणजे असं नॉर्मल होत्या रे. शांत होत्या. म्हणजे त्यांनी दिवसभरात पण मला काय त्यांनी फोन बिन करून विचारलं नाही की बाबा काय एवढे फोन येत होते तुम्हाला फॅक्टरीत काय गोळ झालता काय लागलं काय नियोजन काय प्रॉब्लेम झाला काय 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 नाही काय शांत त्या आपल्या म्हणजे ना त्यासनी जसं काय सगळं माहीत असल्या म्हणजे असं कुठेतरी पाणी मुरतंय. मग सरकार तुम्ही विचारा की. नाही 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 मी विचारणार नाही. मला संशय आला असं जर त्यासनी कळलं ना तर मग त्या सावध होणार. मला ना एवढं माहिती करून घ्यायचंय की मी आज फॅक्टरीत असताना इथं काय झालंय घरात. तू आधी का नाही सांगितलं सिरू? घाबरले होते नो. पण मग आता का? कारण न सांगून काही फायदा नाहीये हे कळलं मला. म्हणजे म्हणजे हेच की आता लपवता नाही येणार. हिरो पण तू असं कसं करू शकतेस? ताई चुकलं ग माझं. अगं आई बाबांचा विचार का नाही केलास तू? अगं चुकलं म्हणतेय ना. पण आता काय करायचं हिरो? लग्न. लग्न हो. दुसरा काही पर्यायच नाहीये. तुझं शिक्षण पूर्ण झालं नाही आणि तू हे करून बसलीस. शोभतं का तुला? अरे धानाजी. हा सरकार. आम्ही कुठलं सरकार तुम्ही सरकार. तुम्हाला नाही माहित असते घरी कोण येते कोण जाते सगळ्यांची उठबस तुम्ही करता बाबा. काय झालं सरकार? काय नाही रे गंमत गेली. काल काय कोण आलतं वाटतं काय कोण पाहुणे बिवणे आलते वाटतं. हो आलते ना. हा मला माहिती आहे रे. मी आपलं असं विचारलं माहिती आहे मला. हो का? हा मग मला मला माहितीच आहे. काय म्हणले कोण? पाहुणे पाहुणे रे अजून कोण काल आलते ना. पाहुणे मस्ती काय बोलतात सरकार? ते बी आहे मला तुला काय म्हणतील. पण काय कोण कोण आलते? ते थोरल्या सरकारने समजा माहिती आहे. त्या पाणी तूच गेला असशील की धानाजी महाराज. काय दाद्या? होय सरकार पण नाव नाही ठावं. हा पण आलते म्हणजे कोण आलती वाटतं लोक कोण कोण आहे ना. तुला एवढे काम धनाजी तू जा 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 एवढा लोड घेऊ नको जा. म्हणजे पाहुणे आलते एवढं नक्की. हा बस बस. हे घ्या दादा. कुठे आहे? इथेच आहे. ताई आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला माल खाली घालावी लागणार. डॉक्टरांना काय सांगणार? आपण नाही सांगायचं ते सांगतील ना. मला कळत नाही असं कसं म्हणजे. तुम्ही एकदा मी आणि निखिल त्याच्या मित्राच्या घरी भेटलो होतो. बस 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 डिटेल्स नको आहेत मला. एक तर तुझ्या गडबडीत मी शाळेत फोन करायला विसरले. मला अर्धी रजा टाकावी लागली. हॅलो फुलपकारे सर.
कळलं मला, पाहुणे आले होते. काय पाहुणे हो ते काढ हो, ते चांगलं नाही दिसत. काय तुम्ही करताय? पाहुणे आलते ना. हा कोण पाहुणे? धनाजी म्हणला मला. काय म्हणला? पाहुणे आलते म्हणला. धनाजी बोलणं शक्यच नाही. बोलला देव. मग बोलू दे की. मग काय म्हणले पाहुणे? ते नाही का सांगितलं धनाजी ना? तुम्ही सांगा. काय नाही, शाळेची जमीन पाहिजे होती त्यासनी. काय? हा ते बिल्डर आहेत ना, तर शाळा फाडून मॉल बांधायचा आहे त्यासनी. मग मग काय तुम्ही काय म्हणला? विचार करून सांगतो म्हणलं. मग काय केला विचार? काय केला? नाही अजून केलं नाही काही. पाडू नका काय शाळा? त्याशिवाय मास्तरीन गुडघ्यावर कशी येणार? आई साहेब आता तुम्हाला म्हणलं नव यात पडू नका, तर पडू नका. का लोड घेऊ नका. पण अजून काय सांगितलं धनाजीनं? तुम्ही मला एक सांगा आई साहेब, पाहुणे येणार होते म्हणताना तुम्ही मला घराबाहेर काढलं ना? आम्ही पुस्तक मला बी दिले देवानं. ते ठाव आहे आम्हासनी. आई साहेब शाळा पाडणार नाही ना तुम्ही? तो निर्णय आम्ही राखून ठेवलाय. एकट्या मास्तरीनबाईंसाठी अख्ख्या शाळेला येटीला कशाला धरायचं? गव्हाबरोबर खडे पण रगडले जातात. हे सगळंच आपण थांबवू शकतोय. आपण नाही, फक्त मास्तरीन. आई साहेब नका करू की. नका बोलू की अधिपती, नका बोलू. तुम्हाला चांगलंच ठाव आहे. आता आम्ही थांबणार नाही. सर तुम्ही पुढच्या बुधवारी या. इरा मॅडम, तुमचे मिस्टर नाही का आले? नाही आले, मी बहीण आहे तिची. ओके चल ताई. अधिपती सर. फुलपगार सर. बोला बोला सर. आज काय स्टाफ गैरहजर आहेत काय? कोण? अक्षरा? स्टाफ एवढंच म्हणलंय मी. नाही, बाकी स्टाफ आलाय, अक्षरा नाही आली. का हो, काय झालं? अर्धा दिवस रजा घेऊन गेले ती. अर्धा दिवस रजा का? काहीतरी पर्सनल काम आहे म्हणाल्या. हा पण काय कारण? काय काहीतरी पर्सनल काम आहे म्हणाली. आणि म्हणजे काय काय येणार नाही काय? काहीतरी पर्सनल काम. मला कळलं की पर्सनल काम आहे, तेवढं कळलं की मला. पर्सनल बरोबर आहे, मला पर्सनल काम आहे. आपल्याला कशाला सांगतील? अगदी बरोबर आहे तुमचं. तुमचं काही काम होतं का त्याच्याकडे? तुमचं इथं काम नीट चाललंय का बघाय आलो तुम्ही. तुमचं काम करा जावं आता तुम्ही. बर, आज तुम्ही मला बीपीच्या गोळ्या घेतल्यात की नाही ते नाही विचारलं. घेतल्यात, मी घेतल्यात. माणूस आहे का? एवढी अर्धी रजा का बरं टाकली असेल? एवढं अर्धी रजा टाकणं एवढं काय पर्सनल काम आहे यांचं? झालं ना चेकअप? दुसरा महिना चालू आहे. तुम्ही त्यांच्या कोण? हा, मी मोठी बहीण आहे हिची. त्यांचे मिस्टर आले आहेत का? ते आले असतील तर बोलवा मिस्टरांना. मॅडम काय झालंय? तुम्ही मला सांगू शकता? काही काळजी करण्यासारखं आहे का? तसंच काहीसं. म्हणजे? ह्यांचं वय कमी आहे, त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत.
कॉम्प्लिकेशन्स? मग आता? तुम्ही यांच्या मिस्टरांना घेऊन या. काही टेस्ट करावे लागतील, सोनोग्राफी करावी लागेल. मी गोळ्या लिहून देते, त्या सुरू करा. आता बाळाची वाढ चांगली झाली पाहिजे आणि ह्यांचीही काळजी घ्यावी लागेल, नाहीतर बाळ आणि आई दोघांनाही धोका होऊ शकतो. हाँ नमस्कार, बोला. हाँ बोलतोय. कोण बोलतोय? शुभमंगल वधूवर सूचक मंडळातून. हाँ बोला. हाँ मी मुलीचा बाबा बोलतोय. हाँ हो मीच पाठवला होता माझ्या मुलीचा बायोडाटा आणि फोटो. काय झालं? स्थळ आलंय का काही? अच्छा. काय करतो मुलगा? MSc झालाय आणि PhD करतोय. बर. रिसर्च मध्ये नोकरी पण करतोय. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. हा म्हणजे आम्हीच नाव नोंदवलं होतं, पण मी एकदा मुलीच्या आईशी बोलून घेतो आणि मग कळवतो तुम्हाला. नको नको नको, एवढ्यात मुलीचा नंबर नको. कसं आहे, आम्ही दोघं आधी तिच्याशी बोलतो आणि मग कळवतो ना. हा अच्छा. हो हो थँक्यू. काय हो, कोणाचा फोन होता? अगं वधूवर सूचक मंडळातून फोन होता. तू अक्षराचं नाव कुठे नोंदवलंयस का? हा हो हो हो. पण अक्षराला माहिती आहे ना? नाही तिला माहित नाही, पण काय म्हणत होते ते? आपल्या अक्षरासाठी एक चांगलं स्थळ आलंय. त्या वधूवर सूचक मंडळातला माणूस आहे ना, त्यांनी त्या मुलाच्या घरच्यांना आपल्या अक्षराचा बायोडाटा आणि फोटो पाठवला. आपली अक्षरा पसंत आहे त्यांना. अगं बाई, हो का? अहो पण मुलगा शिकलेला आहे ना? हो तर. अगं चांगला MBA झालेला आहे. एकुलता एक आहे, स्वतःचं घर आहे, पुण्यात नोकरी आहे आणि MSc सुद्धा झालाय. आता PhD करतोय आणि रिसर्च मध्ये नोकरीला आहे. अगो बाई, अहो मग खूप चांगलं स्थळ आहे हे. हो पण तू नाव नोंदवलंस हे अक्षराला माहिती आहे ना? सांगावंच लागेल का? सांगावं तर लागेलच. अहो पण तिला सांगितलं ना तर चिडेल ती. आता तू एवढं नाव नोंदवलंयस म्हटल्यावर सांगावं लागणार, नाहीतर नाव काढून घ्यावं लागणार. ओ नाही ना, मी नाव बिव काढणार नाही तिचं आता. नाही नाही अजिबात नाही. हा मग सांगावं लागणारच की. काय बाई, काय ना दोन वेगळ्या स्तर आहेत आपल्याकडे या मुलींच्या. ती थोरली वेगळ्या कारणासाठी चिडते आणि धाकटी वेगळ्याच कारणासाठी चिडते. थोरलीला लग्न करायचं नाही म्हणून चिडते आणि धाकटी लग्न करायचंय म्हणून चिडते. मला ना खूप टेन्शन आलंय या मुलींचं. काय काय करायचं काय आता या मुलींचं? तू टेन्शन नको घेऊस. हे बा आपण बोलू अक्षराशी. टेन्शन काय नको घेऊ. नाही मी आता या मुलींचं ऐकणारच नाहीये. तुम्हाला सांगते आता बस झाली यांची नाटकं. मी आता या दोन्ही मुलींची लग्न लावणार म्हणजे लावणार. लग्न करून आपापल्या सासरी सुखाने नांदा म्हणावं. आता बस झालं. मी आता अक्षराचं अजिबात ऐकणार नाही. कळलं का तुम्हाला? आहो भाजी करपली वाटतं. फोन का कट करायलात?
सॉरी. परवा तुम्ही यांना सोनोग्राफीसाठी घेऊन या. हो. नाही उचलत जावा. बाकी काळजी करू नका. ह्यांचं वय कमी आहे, त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. पण मी आहे. आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करू. तुम्ही आता कसलाही स्ट्रेस घेऊ नका. पुढच्या वेळेला येताना तुमच्या नवऱ्याला बरोबर घेऊन या. निघू आम्ही? तुम्हाला काही वाटलं तर मला फोन करू शकता. माझा पर्सनल नंबर दिलाय त्यावर. थँक्यू डॉक्टर. वेलकम. हॅलो मॅडम, तुमचं काम झालंय. लय उपकार झाले तुमचे. अहो मॅडम, तुमच्यासाठी काही पण. आय एम सॉरी ना ताई. निखिलला माहिती आहे? मी काय विचारते इरा, निखिलला माहिती आहे का हे? नाही, त्याला नाही सांगितलं. विचार केला तुला आधी सांगावं. मग आता काय करायचं? तूच सांग. अगं मी काय सांगू? माझं डोकंच चालत नाहीये ताई. माझंही डोकं चालत नाही आता. आई बाबांना कळलं तर काय होईल आपल्याला माहित नाही. एक तर तुझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये, लग्न झालेलं नाहीये. इरा तू असं कसं करू शकलीस ग? ताई चूक झाली का माझी? अगं चूक झाली म्हणजे इरा तू लहान आहेस का आता? अगं थोडं जबाबदारीनं वागायला शिक ना. आधीच काय आपल्या आयुष्यामध्ये टेन्शन्स कमी आहेत का? त्यात आता हे तू म्हटलीस ना तेच बरोबर आहे. लोक बोलणार. मोठ्या बहिणीचं लग्न मोडलं आणि धाकटी बहीण लग्न आधी प्रेग्नंट आहे. अगं तू असं म्हणू नकोस ना ग. मी काय करू मी सांग मला. मला काही कळत नाही आता. मलाही नाही कळत आहे. आईसाहेब भेटले असतील का रे मास्तरीन बाईसने? फोन लावून बघा की मास्तरीन बाईला. अरे उचला ना झाल्यात फोन. परत एकदा लाव फोन. हा उचलला तू उचलला. हॅलो 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 हॅलो. अधिपती तुम्ही एवढे फोन का करताय? माणूस फोन कट करताय म्हणजे बिझी असेल ना. नाही माफ करा, मी लई फोन केले तुम्हाला. पण काय काय झाले? काय टेन्शन मेन्शन आहे काय? तुम्ही कुणीकडे असं सांगा मला जरा. मी आता नाही बोलू शकत अधिपती तुमच्याशी. असं करू नका. तुम्ही सांगा तर काय मदत करू शकतो काय मी? तुम्ही काही मदत नाही करू शकत अधिपती. तुम्ही अर्धी रजा टाकल्या काय? हो, मला जरा काम होतं म्हणून रजा टाकली. मग तेच म्हणतोय, तुम्ही सांगा तर काय झालंय. बघा आम्हाला सांगण्यासारखं आहे काय? काळजी वाटायला म्हणून विचारालोय मी. तुम्हाला काय मदत बिदत? थँक्यू, पण खरंच तुम्ही मदत करण्यासारखं काहीच नाहीये. सांगा एक डाव मला फक्त सांगा तुम्ही. मी नाही सांगू शकत हो. आय एम सॉरी अधिपती, खरंच सॉरी. मी नंतर बोलते तुमच्याशी. सॉरी, बाय. नाही नाही ठेव. ताई आय एम सॉरी ना. हे बघ, मी असं नव्हतं करायला पाहिजे. चुकलं माझं. हे बघ इरा, जे झालं ते आपल्याला बदलता येणार नाही. आता पुढे काय करायचंय ते ठरवायचंय आपल्याला. पण आई बाबांना आता काही सांगायला नको. माझं तर डोकंच चालत नाही. अगं पण आई बाबांना कळेलच ना आता.
कसं? अगं पुढच्या काही महिन्यात माझं पोट दिसायला लागेल ना, तेव्हा कसं लपवणार? हे बघ, मला असं वाटतं की पोट दिसायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. अगं आपण काय करणार हिरा? तू ऐकलं नाहीस का डॉक्टर काय म्हणाले? कॉम्प्लिकेशन्स आहेत. ताई ताई तू प्लीज काहीतरी कर ना ग. अगं हिरा, मी काय करणार? मी काय देव आहे का? ताई अगं तू चिडू नकोस ना ग. होतीये माझी चिडचिडीला. हे जे काही झालंय ते काय हे कळतंय ना तुला? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अगं म्हटलं ना ताई, चूक झाली. अगं पण ही अशी चूक हिरा, मग काय करू ताई? आता जीव देऊ का? हिरा हिरा, हे बघ, तू काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. सॉरी, मला थोडासा विचार करायला वेळ दे. मी करते काय. ताई तू प्लीज निखिलला भेट ना आणि त्याला सगळं सांग खरं, नाहीतर माझं काही खरं नाही. ताई तुझं लग्न हाच उपाय येईल, आणि तेही लवकरात लवकर.